नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। सोलापूर महानगरपालिका यांचं 15 डिसेंबर 2023 रोजी जे भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट ब राजपत्रित ते गट क संवर्गातील विविध पदे भरण्यासाठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। 15 डिसेंबर 2023 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट ब राजपत्रित पदासाठीची तसेच गट क पदासाठीची जाहिरात आहे। तर अर्ज करायला सुरुवात होणार आहे 16 डिसेंबर 2023 पासून ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तर मग कुठल्या कुठल्या पदासाठीची ते अर्ज आहे तर त्या आणि त्या अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट जी आहे तर ती देण्यात आली आहे। www.solapurcorporation.government.in या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करता येणार आहेत। तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीचे 47 जागा आहेत। कनिष्ठ अभियंता यांत्रिकीचे 2, कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्यचे 24, केमिस्टचे 1 आणि फिल्टर इन्स्पेक्टरची 2 अशा एकूण जागा आहेत। वेतन श्रेणी जी आहे तर कनिष्ठ अभियंतासाठी 38,600 आहे। कनिष्ठ अभियंतासाठी 38,600च आहे। कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्यसाठी 29,200, केमिस्टची 29,200 आणि फिल्टर इन्स्पेक्टरचे 25,500 अशी वेतन श्रेणी आहे। त्यामध्ये तुम्ही बघू शकता अर्ज करायला सुरुवात होणार आहे 16 डिसेंबर 2023। अर्ज करायची शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2023। हॉल तिकीट जे आहेत ते परीक्षेच्या 7 दिवस आधी येतील। परीक्षेचा दिनांक जे आहे तर सोलापूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर सांगण्यात येईल। त्याच्यासाठीची वेबसाईट देण्यात आलेली आहे। अर्ज करण्यासाठी पण तुम्हाला हीच वेबसाईट वापरायची आहे। तर ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती अशा प्रकारची आहे तर ती मी तुम्हाला घेऊन आलेली आहे। सोलापूर महानगरपालिकेची 2023 साठीची भरती जाहिरात आहे। तर सरळ सेवा भरतीकरिता पदनिहाय समांतर सामाजिक आरक्षण जे आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब या पदासाठी एकूण जागा आहेत 47। सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्यांची विभागणी करून देण्यात आलेली आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विमा प्र, इतर मागास वर्ग, आर्थिक दुर्बल घटक आणि खुला या प्रवर्गासाठीच्या एकूण 47 जागा आहेत। त्यानंतर पुढचं जे पद आहे त्याच्यासाठीची जी शैक्षणिक अर्हता आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब साठी तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील तुमची पदवी झालेली असणं आवश्यक आहे। स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल। नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे। मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे याच्यासाठी। त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट ब एकूण जागा आहेत 2। याच्यासाठी शैक्षणिक अर्हता जी आहे तर ती मान्यताप्राप्त विद्यापीठातील यांत्रिक अभियांत्रिकी शाखेतील पदवी तुमची झालेली असणं आवश्यक आहे। यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल। त्यानंतर पुढचं जे पद आहे ते आहे कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य गट क एकूण पदे आहेत 24। सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्यांची विभागणी करून देण्यात आलेली आहे। शैक्षणिक अर्हता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका मराठी भाषेचे ज्ञान कंपल्सरी आहे। केमिस्ट पदासाठी 1 जागा आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र विषयातील पदवी किमान 2 वर्षाचा कामाचा अनुभव असणाऱ्याला प्राधान्य दिलं जाईल। फिल्टर इन्स्पेक्टर एकूण जागा आहेत 2। मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी अनुभवधारकास प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढचं जे आहे परीक्षा शुल्क जे आहे या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला खुल्या प्रवर्गातून असाल तर 1000 आहे। मागास प्रवर्गातून असाल तर 900 रुपये परीक्षा शुल्क आहे। माजी सैनिक दिव्यांग असाल तर परीक्षा शुल्कामधनं सूट देण्यात आलेली आहे। त्यानंतर इन्स्ट्रक्शन देण्यात आले तर संपूर्ण आरक्षणासंदर्भातले तरतुदी याच्यात देण्यात आले तर वयोमर्यादा जी आहे त्याच्या संदर्भातले देण्यात आलेले। मग कुठल्या कॅटेगरीनुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही बघायचं आहे। तर खुल्या प्रवर्गातून असाल तर 18 ते 38 आहे। 2 वर्षाची वाढ देऊन म्हणजे 3 मार्च 2023 नुसार 2 वर्षाचं कन्सेशन देण्यात आले प्रत्येक कॅटेगरीसाठी। तर मागास प्रवर्गातून असाल तर 18 ते 43 आहे। दिव्यांग 18 ते 45, प्रकल्पग्रस्त 45 आहे 18 ते, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त फक्त पदवीधर अंशकालीन असेल तर 55 वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। पद संख्या व आरक्षणासंदर्भातल्या तर सर्वसाधारण तरतुदी ज्या आहेत त्या इथं देण्यात आल्या आहेत। ही संपूर्ण जाहिरातीचं PDF जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे।
तुम्ही तिथून वाचू शकता. ज्या इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन बसत आहे त्यांनी नक्कीच इथं अर्ज करा. ही सोलापूर महानगरपालिकेची 2023 साठीची भरती प्रक्रिया आहे. ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठीची 31 डिसेंबर 2023 पर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे. तर ज्यांची इच्छा आहे त्यांनी इथं नक्की अर्ज करा. हे संपूर्ण डिटेलमध्ये वाचायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण हे तुम्हाला देऊन तिथे लिंक देते, तर तुम्ही तिथून वाचू शकता. तर हे होतं सोलापूर महानगरपालिकेसंदर्भातला आलेल्या जाहिराती संदर्भातली डिटेल माहितीपूर्ण व्हिडिओ. ह्याच्या संदर्भातला अभ्यासक्रमाचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तसेच निवड प्रक्रिया संदर्भातला व्हिडिओ पण लवकरच घेऊन येणार आहे. ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं असेल तर लाईक करून घ्या व आणखी जास्त उमेदवारापर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा, म्हणजे त्यांनाही जर अर्ज करायचा असेल तर त्यांना याचा नक्कीच लाभ होईल. धन्यवाद.